नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी रोशन भावने स्वागत करतो आपल्या विदर्भ मराठी कॉर्नर या YouTube चॅनलवर. आज तुमच्यासाठी अतिशय एक महत्त्वाची अपडेट घेऊन आलेला आहे. ती म्हणजे किसान क्रेडिट कार्ड म्हणजे काय ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. तसेच किसान क्रेडिट कार्डचे कोणते फायदे आहेत, त्याची प्रक्रिया काय आहे, त्या माध्यमातून आपल्याला किती लाखापर्यंत कर्ज दिले जाते आणि त्यासाठी अर्ज कसा करायचा, तुम्ही ते कार्ड कशाप्रकारे मिळवू शकता, याबद्दल आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहतात. चला तर मित्रांनो, बघूया किसान क्रेडिट कार्डचे नेमके कोणते फायदे आहेत आणि त्याची प्रक्रिया काय आहे. तर शेतकरी बांधवांनो, किसान क्रेडिट कार्ड ही एक भारत सरकार आणि रिझर्व्ह बँकेच्या संयुक्त उपक्रमातून शेतकऱ्यांना दिली जाणारी एक कर्ज सुविधा आहे. यामध्ये शेतकऱ्याला शेतीसाठी तत्काळ आर्थिक मदत मिळते. म्हणजे तुम्हाला किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून तत्काळ आर्थिक मदत हवी असेल तर ते दिले जाते. योजना भारत सरकार आणि रिझर्व्ह बँक यांच्या संयुक्त विद्यमानातून राबवली जाते. त्यानंतर बघूया की किसान क्रेडिट कार्ड म्हणजे काय, त्याचे कोणते फायदे आहेत, ते कशासाठी वापरल्या जाते. त्यामध्ये किसान क्रेडिट कार्ड हे एक प्रकारचं कर्ज आहे. म्हणजेच जे शेतकऱ्यांना अनेक गोष्टीसाठी, शेतीशी निगडीत गोष्टीसाठी वापरता येते. त्यामध्ये तुम्हाला बियाणे, खते, कीटकनाशके खरेदी करायची असेल, यासाठी तुम्ही किसान क्रेडिटच्या माध्यमातून आर्थिक कर्ज घेऊ शकता आणि त्या कर्जाच्या माध्यमातून तुम्ही बियाणे, खते, कीटकनाशके इत्यादी खरेदी करू शकता. त्यानंतर शेतीसाठी इंधन, मशागतीसाठी खर्च यासाठी सुद्धा तुम्ही किसान क्रेडिट कार्डचा वापर करू शकता. म्हणजे शेतीसाठी तुम्हाला जे लागणारं इंधन आहे, तसेच मशागतीसाठी जे लागणारा जो काही खर्च आहे, त्यासाठी तुम्हाला जर आर्थिक मदत हवी असेल तर तुम्ही किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून कर्ज काढून ती आर्थिक गरज भागवू शकता. तसेच मित्रांनो, सिंचनासाठी पाईप, तुमचं शेती जर ओलिताची असेल तर तुम्हाला पाईप लागतो, मोटार लागते. त्यासाठी तुमच्याकडे आर्थिक परिस्थिती बरोबर नसेल किंवा तुम्हाला आर्थिक संकट आलेलं असेल, तर तुम्ही या किसान क्रेडिटचा वापर करून कर्ज काढून तुम्ही हे सर्व वस्तू, पाईप, मोटार खरेदी करू शकता. तसेच मित्रांनो, तुम्हाला शेतीशी निगडीत इतर व्यवसाय करायचे असेल, म्हणजेच तुम्हाला शेतीवर अवलंबून न राहता इतर व्यवसाय सुद्धा करायचे असेल, परंतु तुमच्याकडून आर्थिक गरज पूर्ण होत नसेल, तसेच तुमच्याकडे ते तेवढं भांडवल नसेल, तर तुम्ही त्यासाठी किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून कर्ज काढू शकता. त्यामध्ये तुम्हाला जसं की दुग्ध व्यवसाय करायचा असेल, म्हणजेच शेळीपालन करायचे असेल, त्यानंतर मत्स्यपालन करायचे असेल, हे शेतीशी निगडीत व्यवसाय आहेत. तुम्ही हे शेतीबरोबर करू शकता. परंतु यासाठी तुमच्याकडे भांडवल नसेल तर तुम्ही या किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून कर्ज काढून ते भांडवल उभं करू शकता आणि हे व्यवसायसुद्धा या शेतीबरोबर तुम्ही करू शकता. त्यानंतर मित्रांनो, किसान क्रेडिट कार्डची काय वैशिष्ट्य आहे, म्हणजेच किती लाखापर्यंत किंवा किती हजारापर्यंत तुम्हाला या माध्यमातून कर्ज मिळू शकते. तर मित्रांनो, तुम्हाला कमीत कमी 10,000पर्यंत आणि जास्तीत जास्त 3 लाखापर्यंत कर्ज दिले जाते. म्हणजे किसान क्रेडिटच्या माध्यमातून तुम्हाला कमीत कमी कर्ज हवे असेल तर तुम्ही 10,000पर्यंत काढू शकता आणि तुम्हाला खूपच जास्त गरज असेल तर तुम्ही त्याची मर्यादा ठेवण्यात आलेली आहे, ती म्हणजे 3 लाख रुपये. 3 लाखाच्या वर तुम्हाला कर्ज देण्यात येणार नाही. तसेच मित्रांनो, तुम्ही कर्ज घेता, हे कर्ज परतफेड करायला लागेल. तसेच या कर्जावर काही व्याजसुद्धा लागणार आहे. त्यामध्ये 7% तुम्हाला व्याजदर ठेवण्यात आलेला आहे, परंतु तुम्हाला त्याच्यावर सुद्धा अनुदान देण्यात आले आहे. म्हणजे 3% तुम्हाला अनुदान देऊन 4%च फक्त तुम्हाला यामध्ये व्याजदर लागू होणार आहे. म्हणजे सरकारने यासाठी तुम्हाला शेतकऱ्यांसाठी एक अतिशय चांगले पाऊल उचलले आहे, की 7% तुम्हाला व्याज न भरता फक्त 4% व्याज भरावे. बाकी 3% उर्वरित व्याजदर हा सरकार भरला जाईल. म्हणजे तुम्हाला त्याच्यावर अनुदान दिलं जाईल 3%चं. तसेच मित्रांनो, तुम्हाला कर्ज घेतलं, कर्ज घेतल्यानंतर ते कर्ज फेडण्याचा कालावधी किती दिलेला आहे, म्हणजे कर्ज कधीपर्यंत भरायचं आहे ते पूर्णपणे. त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, की 12 महिन्याच्या आत तुम्हाला ते कर्ज भरणे बंधनकारक आहे. म्हणजेच 12 महिन्याच्या आत त्याची परतफेड तुम्हाला करावी लागते. जर त्याचे काय फायदे आहेत, जर तुम्ही 12 महिन्याच्या आत ते कर्ज परतफेड केले तर त्याचे अनेक फायदे, अतिरिक्त फायदे सुद्धा आहेत. त्यामध्ये पीक विमा, अपघाती विमा योजनेचा लाभ सुद्धा जर तुम्ही कर्ज बरोबर परतफेड केलं तर याचा लाभ सुद्धा तुम्हाला या माध्यमातून दिल्या जाते. त्यानंतर तुम्हाला व्याजामध्ये सुद्धा अनुदान मिळते. जर तुम्ही कर्ज वेळेवर परतफेड करत असाल तर तुम्हाला व्याजामध्ये सुद्धा आणखी सवलत दिल्या जाईल. अशा प्रकारे हा फायदा या किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्याला होणार आहे. त्यानंतर अर्ज करण्यासाठी आता कोणती कागदपत्रे लागतात ते आपण आता बघूया. त्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला तुमचं आधार कार्ड लागते. त्यानंतर 2 पासपोर्ट साईज फोटो लागतात. त्यानंतर 7/12 उतारा, म्हणजे जमिनीचा जो काही 7/12 दाखला असतो तो लागेल, डिजिटल साईनवाला.
त्यानंतर जात प्रमाणपत्र, तुम्ही कोणत्या जातीचे आहे किंवा कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात त्यासाठी तुम्हाला जातीचे प्रमाणपत्र जोडणे हे बंधनकारक करण्यात आले आहे. जर तुम्ही मागासवर्गीय असाल तर त्याच्या सवलत तुम्हाला या माध्यमातून दिल्या जातील. तसेच तुम्ही ज्या बँकेचे खाते असेल त्या बँकेचा पासबुक तुम्हाला यासोबत जोडावे लागेल, म्हणजे त्याची प्रत तुम्हाला यासोबत जोडावी लागेल. त्यानंतर आता बघूया की अर्ज कुठे करायचा आहे. जवळच्या राष्ट्रीयकृत बँकेत, म्हणजेच जे काही राष्ट्रीयकृत बँक आहे जसे SBI बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, अशा बँकेमध्ये तुम्हाला जाऊन अर्ज करता येते. त्यानंतर सहकारी बँका सुद्धा आहे, काही शेतकरी सहकारी बँका आहेत, त्या बँकामध्ये सुद्धा तुम्ही ह्या किसान क्रेडिट कार्डची मागणी करू शकता. तसेच रजिस्टर केलेल्या जे काही शेतकरी संस्था आहे या माध्यमातून सुद्धा तुम्ही किसान क्रेडिट कार्डची मागणी करू शकता. या आधारे तुम्ही यांच्याकडून किसान क्रेडिट कार्ड घेऊन या कर्जाचा लाभ घेऊ शकता. तसेच तुम्ही किसान क्रेडिट कार्डसाठी ऑनलाईन अर्जसुद्धा करू शकता. त्यासाठी तुम्ही कोणत्या वेबसाईटवर अर्ज कराल तर pmkisan.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता, किंवा तुमचे ज्या बँकेमध्ये खाते असेल त्या बँकेच्या संबंधित वेबसाईटवर जाऊन तुम्ही आपला किसान क्रेडिटसाठी ऑनलाईन मागणीचा अर्ज करू शकता. त्यानंतर तुम्ही बघूया की किसान क्रेडिट कार्डचे कोणते फायदे आहेत. तर सर्वप्रथम तुम्हाला फायदा आहे की अत्यल्प कागदपत्रे यामध्ये लागतात. इतर कर्जाच्या तुलनेमध्ये तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड बनवण्यासाठी किंवा त्या माध्यमातून कर्ज घेण्यासाठी तुम्हाला कागदपत्रे ही अत्यल्प लागतात. म्हणजे तुम्हाला परतफेडीचा मध्ये सुद्धा लवचिकता देण्यात आलेली आहे, म्हणजे तुम्हाला 12 महिन्याची परतफेडीची मुदत देण्यात आलेली आहे, त्यामध्ये तुम्ही परतफेड करू शकता. त्यानंतर विमा सुरक्षा, तुम्हाला कर्ज दिलं त्याबरोबर तुमच्या पिकाची विमा सुरक्षा सुद्धा या कर्जाबरोबर दिला जात आहे. म्हणजे तुमचे पिकाचे नुकसान झाले तर तुम्हाला ते विम्याच्या स्वरूपात तुम्हाला ते कर्ज परतफेड करता यावं यासाठी तुम्हाला विमा सुरक्षा सुद्धा या कर्जाबरोबर दिलं जाणार आहे. त्यानंतर कमी व्याजदर, इतर कर्जाच्या तुलनेत किसान क्रेडिट कार्डचा व्याजदर हा कमी आहे. म्हणजेच तुम्हाला 7% व्याजदर सांगितलेला आहे, परंतु तुम्हाला तेवढा न भरता फक्त आणि फक्त 4% व्याजदर हा कर्जावर द्यायचा आहे. म्हणजेच बघा की इतर कर्जाची तुलना केल्यास तुम्हाला याचा व्याजदर हा कमी ठेवण्यात आलेला आहे. हा फायदा सुद्धा एक महत्त्वाचा या किसान क्रेडिट कार्डमुळे शेतकऱ्यांना होणार आहे. तसेच मित्रांनो, किसान क्रेडिट कार्डचे तुमच्या वापराच्या आधारावर काही प्रकार पडतात ते जाणून घेऊया. त्यामध्ये पीक कर्जासाठी किसान क्रेडिट कार्डचा वापर, म्हणजेच तुम्ही पीक कर्ज घेण्यासाठी किसान क्रेडिटचा वापर करत असाल त्यामध्ये जसं की बियाणे खरेदी करणे, खते खरेदी करणे किंवा मशागतीसाठी शेतीची जी मशागत करणे त्यासाठी तुम्ही पीक कर्ज काढू शकता या किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून. त्यानंतर गाई, म्हशी, शेळ्या, कुक्कुटपालन यासाठी सुद्धा तुम्ही किसान क्रेडिट कार्डचा वापर करू शकता. म्हणजे पशुपालनासाठी तुम्ही या किसान क्रेडिटच्या माध्यमातून कर्ज काढून पशुपालन हा व्यवसाय सुद्धा या माध्यमातून शेतीशी निगडित व्यवसाय करू शकता. त्यानंतर मत्स्यपालनासाठी, म्हणजे तुम्हाला मासेमारी करायची असेल, म्हणजे मत्स्यपालन करायचे असेल तर तुम्ही किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून कर्ज मिळू शकता. म्हणजे जे काही भोई बांधव आहे किंवा भोई समाजातील लोक आहेत ते जर आपल्या शेतामध्ये तळे करून शेती करायची असेल, त्यांना मत्स्य व्यवसायाची किंवा इतर समाजातील लोकांना कोणालाही कोणत्याही जातीचा जर शेती करायची असेल, मत्स्यपालन शेती करायची असेल त्यासाठी सुद्धा या माध्यमातून कर्ज दिले जाते. म्हणजेच हा किसान क्रेडिटचा वापर फक्त शेतीवर अवलंबून न राहता इतर शेतीशी निगडीत जे काही व्यवसाय आहे त्यासाठी सुद्धा या किसान क्रेडिटच्या माध्यमातून कर्ज दिले जाते. त्यानंतर डेअरी युनिट किंवा दुग्ध व्यवसायासाठी सुद्धा किसान क्रेडिट कार्डचा वापर करू शकता. म्हणजे तुम्हाला जे डेअरी टाकायची असेल किंवा दुग्ध व्यवसाय करायचे असेल गाई, म्हशी, शेळीच्या माध्यमातून, तर तुम्हाला त्यासाठी सुद्धा या माध्यमातून कर्ज काढता येते. आता त्यानंतर बघूया की किसान क्रेडिट कार्डचे व्यवहार कसे चालतात, म्हणजेच किसान क्रेडिट कार्डचा वापर तुम्ही कसे करू शकता. त्यामध्ये ATM कार्ड किंवा डेबिट कार्ड सारखे मिळते. किसान क्रेडिट कार्ड हे तुमचे ATM कार्ड किंवा डेबिट कार्ड सारखे असते. त्यानंतर ते वापरून ATM किंवा बँकेच्या काउंटरवरून रक्कम काढता येते. म्हणजे ते तुम्ही वापरून तुमच्या बँकेत जाऊन त्याच्यावरून तुम्हाला त्याच्यावरून पैसे काढता येते. त्यानंतर काही बँका किसान क्रेडिट कार्डला सॉफ्ट गिफ्ट सुविधा देतात, म्हणजेच उधार घेऊन नंतर भरून टाकणे. म्हणजे तुम्हाला काही बँका हा ऑफड्रॉप सुविधा सुद्धा यावर दिल्या जातात. त्यानंतर किसान क्रेडिट कार्डशी संबंधित आणि योजनांचे काही फायदे आहेत ते बघूया. त्यामध्ये पहिला फायदा आहे की PM किसान योजनेशी लिंक, म्हणजे तुमची जर किसान क्रेडिट कार्ड असेल तर PM किसान योजनेशी तुम्ही त्याची लिंक असतात. त्यानंतर PM किसान लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड मिळण्यासाठी सरळ अर्ज प्रक्रिया असते. म्हणजे तुम्ही जर PM किसानचे लाभार्थी असाल तर तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड मिळणे हे अगदी सोपे आहे. म्हणजे तुम्हाला जास्त काही त्याच्यामुळे अडचणी येणार नाही. त्यानंतर यामुळे पात्र शेतकऱ्यांना दोन्ही योजनेचा फायदा मिळतो. म्हणजे जे काही PM किसान क्रेडिटसाठी पात्र असाल, म्हणजे तुम्हाला PM किसान निधीचा जो हप्ता मिळत असेल तर तुम्ही या किसान क्रेडिट कार्डसाठी सुद्धा पात्र आहे. यावरून तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड सुद्धा मिळू शकते.
त्यानंतर बघूया की किसान क्रेडिट कार्डचा विमा योजना काय आहे. म्हणजे त्या किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून तुम्हाला काही विमासुद्धा लागू होतो. म्हणजे क्रॉप इन्शुरन्स बेनिफिटसुद्धा तुम्हाला यावर लागू आहे. त्यामध्ये शेतकरी कर्ज घेताना प्रधानमंत्री फसल विमा योजनेत समाविष्ट होतो. म्हणजे तुम्ही किसान क्रेडिट कार्ड काढलं तर तुम्हाला प्रधानमंत्री जे काही फसल विमा योजना आहे त्या योजनेतसुद्धा तुम्हाला सामील केल्या जाते. तसेच तुमच्या पिकाचे जर नुकसान झाल्यास तुम्हाला या विम्याच्या माध्यमातून नुकसान भरपाईसुद्धा मिळते. आणि यावर व्याज अनुदान काय आहे, म्हणजेच तुम्हाला किती अनुदान मिळते ते आता आपण यामध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून समजा कर्ज घेतलं आणि ते कर्ज जर तुम्ही वेळेच्या आत म्हणजे मुदतीच्या आत जर परतफेड केलं तर तुम्हाला व्याजामध्ये सवलत दिली जाते. ती सवलत म्हणजे किती पर्सेंट दिली जाते तर 3%, साधारणतः तुम्हाला 3% पर्यंत ती सवलत दिली जाते. तसेच काही बँका वेळेवर परतफेड करणाऱ्या नो पेनल्टी रिन्युअल सुद्धा सुविधा देतात. म्हणजे जर काही बँका तुम्ही जर परतफेड मुदतीच्या आत जर केली तर तुम्हाला नो पेनल्टी रिन्युअल सुद्धा सुविधा दिल्या जातात. म्हणजे तुम्हाला कोणतीही पेनल्टी लागत नाही. तर नंतर बघूया की तुम्ही किसान क्रेडिट कार्ड घेताना कोणती काळजी घ्यावी, म्हणजे किसान क्रेडिट कार्डचा वापर करताना तुम्हाला काय काळजी घ्यावी लागेल ते पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर त्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला वेळेत कर्ज परत न भरल्यास क्रेडिट स्कोअर खराब होऊ शकतो. म्हणजे तुम्ही जर जे काही कर्ज घेतलं ते मुदतीच्या आत जर तुम्ही परतफेड न केलं तर तुमचा क्रेडिट स्कोअर जो असतो, जो सिबिल स्कोअर असतो तो खराब होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही वेळेच्या आत आणि मुदतीच्या आत ते कर्ज परतफेड करायचं. त्यानंतर मित्रांनो, पीक कर्जासाठी घेतलेलं किसान क्रेडिट कार्डचा वापर तुम्ही इतर व्यक्ती कारणासाठी करू नये. म्हणजे तुम्ही जे काही पीक कर्ज घेतलेलं आहे, म्हणजे किसान क्रेडिटच्या आधारे तुम्ही जे कर्ज घेतलं आहे त्याचा वापर फक्त ज्या कामासाठी घेतलेला आहे, म्हणजे पिकाच्या कामासाठी घेतला आहे, तुम्ही शेतीच्या कामासाठी घेतला आहे त्याच कामासाठी त्याचा वापर करायचा. इतर कामासाठी जर तुम्ही त्याचा गैरवापर केला तर तुम्ही ते कर्ज परतफेड करायच्या वेळेस तुम्हाला त्याच्यापासून उत्पन्न मिळणार नाही. जर तुम्ही ते कर्ज काढून जर पीक घेतलं तर त्या पिकाच्या आधारे तुम्ही ते परतफेड करू शकाल. पण तुम्ही अवाढव्य जर त्याचा खर्च केला तर ते तुम्हाला परतफेड करता येणार नाही. त्यामुळे तुमचा सिबिल स्कोअर खराब होईल. त्यामुळे तुम्ही ज्या कामासाठी ते कर्ज घेतलेलं आहे तेच कामासाठी ते खर्च करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, जर रकमेचा गैरवापर झाला तर पुन्हा कर्ज मिळण्यास अडचण येऊ शकते. समजा तुम्ही त्या रकमेचा गैरवापर केला तर तुम्हाला जर पुन्हा कर्ज हवं असेल तर बँक त्यासाठी अडचण निर्माण होऊ शकते. तुम्हाला त्यामध्ये कर्ज देण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यानंतर मित्रांनो, काही बँका शेतकऱ्यांकडून किसान क्रेडिट कार्डसाठी प्रोसेसिंग फी किंवा कर्ज विमा प्रीमियम घेतात. म्हणजे काही बँका तुम्हाला जर किसान क्रेडिट कार्ड पाहिजे असेल तर ते प्रोसेसिंग फी घेतात किंवा ते तुमच्याकडून विमासुद्धा काढून घेतात. हे अर्ज करताना नक्की चौकशी करायची आहे तुम्हाला. तुम्ही जे काही किसान क्रेडिट कार्ड जेव्हा केव्हा बँकेत अर्ज कराल त्यासाठी त्या अर्जामध्ये नक्की चौकशी करून घ्यायची की याची काही फीज लागणार आहे किंवा याचं काही प्रीमियम मनी तुम्ही काटणार आहे का हे त्यांना विचारून घ्यायचं. मित्रांनो, तुम्ही जर वेळेवर कर्ज परतफेड केलं तर पुन्हा तुम्ही तेच कार्ड वापरून पुढील वर्षासाठी सुद्धा कर्ज मिळू शकता. म्हणजे तुम्ही त्या 1 वर्ष 12 महिन्याच्या आत जर तुम्ही ते कर्ज परतफेड केलं तर तुम्हाला पुढील कर्ज मिळण्यासाठी कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. त्याच कार्डवर तुम्हाला पुढील वर्षासाठी सुद्धा कर्ज मिळू शकते. मित्रांनो, सरकारच्या काही महत्त्वाच्या आकडेवारीनुसार भारतात कोट्यवधी शेतकऱ्यांनी किसान क्रेडिट कार्डचा लाभ घेतलेला आहे आणि महाराष्ट्रात 2023च्या अखेरपर्यंत 1.3 कोटीहून अधिक किसान क्रेडिट कार्ड्स वितरित करण्यात आलेले आहे. म्हणजे आपल्याकडे 2023ची आकडेवारी अवेलेबल असल्यामुळे 2023मध्ये च्या अखेरपर्यंत आपल्याकडे फक्त 1.3 कोटीहून अधिक शेतकऱ्यांनी किसान क्रेडिट कार्ड वितरित केले आहे. तर मित्रांनो, यावरून या सर्व किसान क्रेडिट कार्ड्सचा शेवटी निष्कर्ष काय आहे ते बघूया. त्यामध्ये किसान क्रेडिट कार्ड हे शेतकऱ्यांसाठी एक सशक्त आर्थिक हत्यार आहे. म्हणजे शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड हे वरदान ठरलेलं आहे. त्या माध्यमातून तुम्हाला तुमची जे काही आर्थिक गरज आहे ते वेळेवर पूर्ण होऊ शकते. जे वेळेवर मदत करतं, कमी व्याजदरात कर्ज देतं आणि शेतातील अनिश्चिततेपासून काही प्रमाणात संरक्षण देतं. म्हणजेच किसान क्रेडिट कार्ड हे तुम्हाला वेळेवर मदत करतं. तुम्हाला वेळेवर कोणीही साथ देत नाही, परंतु जर तुमच्याकडे किसान क्रेडिट कार्ड असेल तर तुम्ही त्याचा वापर करून तुमच्या पिकाचं रक्षण करू शकता आणि जे काही त्यांना वेळेवर गरजेचं आहे तुम्हाला शेतीसाठी ते खरेदी करू शकता. या माध्यमातून तुम्हाला अनेक आर्थिक मदतीत होणार आहे आणि तुम्हाला आर्थिक संकटातून वाचण्यासाठी थोडंसं का होईना परंतु किसान क्रेडिट कार्डचा तुम्हाला आधार हा मिळणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी किसान क्रेडिट कार्ड काढून घ्यावे आणि त्याचा लाभ घ्यावा. परंतु त्याचं कर्ज हे मुदतीत परतफेड करावं. त्यानंतरच तुम्हाला त्याचे सर्व लाभ कंटिन्यू म्हणजेच दरवर्षी मिळत राहतात. तर मित्रांनो, ही होती किसान क्रेडिट कार्डबद्दल अतिशय महत्त्वपूर्ण माहिती.
ती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघितलेली आहे की किसान क्रेडिट कार्डचे कोणते फायदे आहे, त्याचा उपयोग कसा करायचा आणि त्याच्यासाठी अर्ज कसा करायचा याबद्दल आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेलं आहे. तरी तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि तुम्हाला जर काही प्रश्न असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. तसेच मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन नवीन माहितीची अपडेट ही सर्वप्रथम मिळेल. चला तर मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.